श्री स्वामी समर्थ. येत्या 2 मार्च रोजी म्हणजेच सोमवार होळीचा सण पवित्र साजरा केला जाणार आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. याच दिवशी हुताशिनी पौर्णिमा असते. होळी म्हणजे अग्निदेवतेची पूजा. हिंदू धर्मात अग्नीला देवतापर्यंत पोहोचवणारा दूत मानले जाते. अग्निदेव हे देव आणि मानव यांच्यामधील संदेशवाहक आहेत. आपण जे काही अग्नीमध्ये अर्पण करतो ते थेट देवापर्यंत पोहोचवते. अग्नी आपल्या पापाचा नाश करतो, घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट करतो, वास्तुदोष कमी करण्यास मदत करतो, संकट आणि दारिद्र्य दूर करतो. होळीच्या दिवशी अग्नीची पूजा केल्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, नकारात्मक शक्ती नष्ट होते, आजारपणापासून संरक्षण मिळते, आर्थिक अडचणी दूर होतात, घरात सुख शांती निर्माण होते. यंदा हुताशिनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 होणार असून पौर्णिमेची समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होणार आहे. म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा, जिला आपण होळी पौर्णिमा म्हणतो, ती 2 मार्च 2026 रोजी सोमवारी आहे आणि याच दिवशी होळी दहन केले जाणार आहे. तसेच 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असणार आहे. मात्र चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्त होत असल्यामुळे हिंदू धर्मसिंधू ग्रंथातील नियमानुसार होळी दहन 2 मार्चला संध्याकाळी करणे योग्य मानले जाते. तर 3 मार्चला धुलीवंदन साजरे केले जाणार आहे आणि याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील असणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्यामुळे त्यासंबंधित सूतक काळाचे नियम पाळणे आवश्यक आहे. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रानेही होळीला विशेष महत्त्व आहे. होळी दहन म्हणजे आपल्या मनातील वाईट विचार, नकारात्मकता भावना आणि दुर्गुण अग्नीत जाळून टाकण्याचे प्रतीक आहे. होळीचा अर्थ फक्त लाकडे जाळणे नाही तर क्रोध, लोभ, मोह, द्वेष आणि वासना यासारख्या वाईट प्रवृत्तींना नष्ट करणे हाच या सणाचा खरा संदेश आहे. म्हणून आपण हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतो. या दिवशी आपल्या मनातील नकारात्मकता होळीच्या अग्नीत अर्पण करून चांगले गुण अंगीकारले जातात. त्याचप्रमाणे होळीशी संबंधित अनेक धार्मिक कथा देखील सांगितल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून होळीचा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे ज्योतिषशास्त्रात काही ठराविक नियम सांगितले गेले आहेत. विशेष म्हणजे या दिवशी कोणी कितीही विनंती केली, कोणी कितीही आग्रह केला तरी 3 गोष्टी कोणालाही देऊ नयेत. ही गोष्ट 99% लोकांना माहिती नाही. जर होळी दिवशी घरातून या 3 वस्तू बाहेर दिल्या तर देवी लक्ष्मी घरातून निघून जाते. आर्थिक अडचणी, आजारपण, भांडणे आणि दारिद्र्य येण्याची शक्यता वाढते. तर अशा कोणत्या 3 महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या होळी आणि धुलीवंदन या दोन्ही दिवशी देऊ नयेत, अशी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. होळी ही तीच रात्र आहे जेव्हा ब्रह्मांडात अद्भुत शक्ती संचारत असतात. पुराणापासून ते आजपर्यंत होळीच्या रात्रीला सिद्धीची रात्र मानलं जातं. पण याच दिवशी आपण कळत नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे साक्षात लक्ष्मी माता आपलं घर सोडून निघून जाते. होळीच्या दिवशी कोणी कितीही रडलं, कितीही जवळचं असलं किंवा कितीही विनवणी केली तरीही घराबाहेर द्यायच्या नाहीत. जर तुम्ही या वस्तू कोणाला दिल्या तर तुमच्या घरातील बरकत, सुख, समृद्धी त्या क्षणी त्या व्यक्तीसोबत निघून जाईल आणि मागे उरेल ते फक्त दारिद्र्य. तसेच या व्हिडिओ शेवटी आपण एक असा अचूक उपाय पाहणार आहोत जो केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची नष्ट होईल. होळीच्या दिवशी आपण एकमेकाच्या घरी जातो, रंग खेळतो, गोडधोड खातो, पण याच दिवशी काही वाईट शक्ती, करणी बाधा करणारे लोक सक्रिय असतात. शास्त्रात असं म्हटलं आहे की होळीच्या दिवशी तुमचं भाग्य तुमच्या हातात असतं. अनेकांना सवय असते की शेजारी काही मागायला आले तर आपण आनंदाने देऊन टाकतो, पण सावध व्हा. होळीच्या दिवशी दान देण्याचं महत्त्व जितकं मोठं आहे तितकंच काही वस्तूचं दान हे तुमच्या विनाशाचं कारण ठरू शकतं. तुम्ही विचार करत असाल की अशा कोणत्या वस्तू आहेत? सोने, चांदी, पैसे नाही,
त्यापेक्षाही महत्त्वाच्या अशा वस्तू आहेत ज्या आपल्या स्वयंपाकघरातच असतात. पहिली वस्तू पांढरे पदार्थ. आता लक्ष देऊन ऐका. पहिली वस्तू म्हणजे पांढरे पदार्थ, विशेषतः दूध, दही आणि मीठ. होळीच्या दिवशी किंवा होळीच्या रात्री कोणालाही घराबाहेर दूध देऊ नका. शास्त्रानुसार पांढरा रंग हा चंद्राचा आणि शुक्राचा कारक असतो. लक्ष्मी मातेला पांढरे पदार्थ अतिशय प्रिय असतात. जर तुम्ही या दिवशी कोणाला दूध किंवा दही दिलं तर तुम्ही तुमच्या घरातील शांती आणि लक्ष्मी दुसऱ्याला सोपवत आहात. अनेकदा लोक घरी पाहुणे आले, थोडं दूध द्या असं म्हणून येतात, पण हा एक सापळा असू शकतो. मिठाबद्दल तर असं म्हटलं जातं की मिठाचं दान केल्याने घरातील कर्ज वाढतं, तुमची लक्ष्मी बांधली जाते. त्यामुळे या दिवशी कोणालाही मीठ देऊ नका आणि शक्य असल्यास कोणाकडून मीठ घेऊ नका. दुसरी वस्तू सुई आणि धारदार वस्तू. दुसरी वस्तू म्हणजे सुई, कात्री, चाकू किंवा कोणतीही धारदार वस्तू. तुम्हाला वाटत असेल यात काय मोठं आहे, पण होळीच्या दिवशी सुई देणे म्हणजे आपल्या नात्यात किंवा आपल्या नशिबात भेद निर्माण करणे होय. तंत्रशास्त्रानुसार होळीच्या दिवशी सुईचा वापर करून अनेकदा टोटके किंवा वाईट प्रयोग केले जातात. जर तुम्ही कोणाला सुई दिली तर तुमच्या घरात सतत कटकटी सुरू होतील, पती पत्नीमध्ये वाद होतील आणि घराचं छप्पर फाटून गरिबी आत येईल. लक्षात ठेवा, या दिवशी तुमच्या हातून कोणालाही टोकदार वस्तू देता कामा नये. हे तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे. तिसरी वस्तू वापरायचे कपडे किंवा जुने दागिने. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची वस्तू तुमचे वापरलेले कपडे किंवा दागिने. आपल्या कपड्यामध्ये आपलं तेज आणि आपली ऊर्जा असते. होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती कपड्याच्या माध्यमातून तुमच्या शरीरात प्रवेश करू शकते. जर कोणी मागायला आलं की तुमची ओढणी द्या किंवा दागिने आजच्या दिवसापुरते द्या तर स्पष्ट नकार द्या. वापरलेले कपडे या दिवशी घराबाहेर नेणं म्हणजे तुमचं आयुष्य दुसऱ्याच्या हवाली करणं आहे. त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळे येतात आणि लक्ष्मी तुमच्यावर कोपते. तुमच्या घरातील समृद्धी टिकून ठेवायची असेल तर ही चूक अजिबात करू नका. आता आपण एक विशेष उपाय पाहणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर आहे किंवा घरात पैसा टिकत नाही तर होळीच्या दिवशी एक नारळ, थोडी मोहरी आणि लवंग घेऊन ते स्वतःवरून 7 वेळा उतरवा आणि होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करा. अग्निदेवाला प्रार्थना करा की माझ्या घरातील सर्व दारिद्र्य आणि इडापिडा या अग्नीत भस्म होऊ दे. हा उपाय इतका प्रभावी आहे की दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवेल. पांढरे पदार्थ, मीठ आणि दूध दिल्यास होणारे गुप्त दुष्परिणाम सांगते ऐका. शास्त्रानुसार पांढऱ्या वस्तूचा संबंध थेट शुक्रग्रहाशी आणि चंद्रग्रहाशी असतो. शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे. होळीच्या रात्री जर तुम्ही दूध आणि मीठ दुसऱ्याला दिले तर तुमच्या कुटुंबातील लक्ष्मी योग खंडित होतो. होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती दूध मागून त्यात तुमची सौभाग्य शक्ती ओढून घेतात. ज्या व्यक्तीला तुम्ही दूध देता त्याच्या घरात भरभराट सुरू होते आणि तुमच्या घरात विनाकारण आजारपण आणि पैशाची चणचण वाजू लागते. जर चुकून कोणी दूध मागितले तर त्यात चिमूटभर हळद टाकून द्या. विष्णूचे प्रतीक आहे, त्यामुळे तुमची शक्ती कोणालाही चोरता येणार नाही. दुसरं, सुई आणि कात्री दिल्यास होणारे भयंकर परिणाम सांगते ऐका. होळी ही अग्नितत्वाची रात्र असते. सुई किंवा कात्री ही राहू, केतू आणि शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. या दिवशी कोणालाही सुई दिल्यास तुमच्या घरात ग्रह कलह सुरू होतो. भावाभावामध्ये किंवा पतीपत्नीमध्ये कधीही न मिटणारे वाद निर्माण होतात. तंत्रशास्त्रानुसार होळीच्या रात्र तुमच्या घराची सुई वापरून पुलिस्तविद्या म्हणजे एक प्रकारची करणी केली जाऊ शकते. या विद्येमुळे तुमच्या प्रगतीला खिळा बसतो आणि कितीही कष्ट केले तरी यश मिळत नाही. या दिवशी चुकूनही शिलाईची सुई देऊ नका. तसेच शिलाईचे काम करू नका. सुई घराबाहेर जाणे म्हणजे तुमच्या घराचे सुरक्षा कवच फाडण्यासारखे आहे. तिसरी वस्तू, वापरलेले कपडे किंवा दागिने दिल्यास अदृश्य परिणाम होतात.
माणसाच्या कामात आणि ऊर्जेमध्ये त्यांचे प्रारब्ध असते. होळीच्या दिवशी ब्रह्मांडात खूप ऊर्जा सक्रिय असते, तर तुम्ही त्यामुळे तुमचे वापरलेले कपडे कोणाला दिले तर तुमचे पुण्य त्या व्यक्तीला मिळते आणि त्या व्यक्तीचे पाप किंवा संकट तुमच्याशी येते. याला ऊर्जा हस्तांतरण म्हणजे ऊर्जा ट्रान्सफर असे म्हणतात. अनेकदा लोक मुद्दाम या दिवशी कपडे मागून घेतात, जेणेकरून ते तुमच्या नशिबाचा भाग चोरू शकतील. कपडे दिल्याने घरातील कुलदेवता कोपतेच आणि घराचा आशीर्वाद निघून जातो. जर तुम्हाला दान करायचेच असेल तर कोरे नवीन कपडे दान करा. जुने किंवा वापरलेले कपडे होळीच्या दिवशी 3 दिवस आधी किंवा नंतर द्या, पण होळीच्या दिवशी अजिबात देऊ नका. होळीची रात्रीच्या 10 विशेष आणि प्रभावी उपाय करून पहा. घराची सुरक्षा कवच. होळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजाबाहेर दोन्ही बाजूंना धोंडे खडे मीठ ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाशीही न बोलता ते मीठ उचलून वाहत्या पाण्यात किंवा कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाकून द्या किंवा जिथे कुठे कुणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी लांब टाकून द्या. यामुळे वर्षभर कोणतीही करणी बाधा किंवा वाईट नजर तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी होळीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य चौकटीवर हळदीचे 2 स्वस्तिक काढा. त्या स्वस्तिकावर थोड्या अक्षदा अर्पण करा. हा उपाय केल्याने साक्षात लक्ष्मी माता आकर्षित होते आणि गरिबी घरचा रस्ता विसरते. रखडलेले कामे मार्गी लावण्यासाठी जर तुमची कामे वारंवार अडकत असतील तर होळीच्या अग्नीत 7 लवंगा आणि 7 बत्ताशे अर्पण करा. जे अर्पण करताना तुमची जी काही इच्छा असेल ती मनातल्या मनात बोला. अग्निदेवाला तुमची अडचणी सांगा, ते भस्म करेल. नजरदोष आणि आजारपणावर घरात कोणी सतत आजारी असेल तर एक पाणी असलेला नारळ घ्या. तो त्या व्यक्तीवरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 21 वेळा उतरवा आणि होलिका दहनाच्या आगीत टाका. आजारपण अग्नीसोबत जळून खाक होईल. कर्जमुक्तीसाठी विशेष मंत्र आणि उपाय. ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे त्यांनी होळीच्या दिवशी कडुलिंबाच्या काड्या अग्नीत टाकाव्यात आणि ओम तृणहूर्ताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात. व्यवसायातील बरकतीसाठी तुमचे दुकान किंवा व्यवसाय चालत नसेल तर होळीच्या दिवशी थोडे मुठभर काळे तीळ घेऊन आपल्या कार्यक्षेत्राच्या 4ही कोपऱ्यात उजव्या आणि डाव्या आणि उरलेले तीळ होळीत अर्पण करा. याने व्यवसायातील नजरबाधा निघून जाते. घरातील कलह थांबवण्यासाठी जर घरात सतत भांडणे होत असतील तर होळीच्या दिवशी गायच्या शेणापासून बनवलेली शेणी म्हणजेच गौरी अग्नीत अर्पण करा. अग्नीला प्रार्थना करा की घरातील राग आणि द्वेष शांत व्हावा. यामुळे कुटुंबात प्रेम वाढते. मुलांच्या अभ्यासासाठी आणि प्रगतीसाठी मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर होळीच्या राखेतून थोडी राख घरी आणा आणि मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत एका काचेच्या डब्बीत ठेवा. ही राख अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करते. मानसिक आणि आध्यात्मिक प्रयोग आहे. तिजोरी कधीच रिकामी न होण्यासाठी होळीच्या दिवशी एक लाल कपड्यात 5 गोमती चक्र, 5 पिवळ्या कवड्या आणि थोडी कुंकू बांधून त्याची पोटली करा. दुसऱ्या दिवशी ही पोटली तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे पैसा घरात टिकून राहतो. भस्म टिळा. होळी शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी राख घरी आणा. रोज घराबाहेर पडताना त्या राखेचा छोटासा टिळा कपाळावर किंवा मानेवर लावा. यामुळे समाजात मानसन्मान वाढतो आणि शत्रू परास्त होतात. आपली संस्कृती आणि शास्त्र आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी असतात. होळी आनंदाने साजरी करा, पण या 3 वस्तू कोणालाही देऊ नका. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.